बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवे खुलासे। हत्येपूर्वी बाबा सिद्दीकींनी लिहिलेल्या डायरीत मोहित कंबोज आणि मुंबईतील बिल्डर्सची नावं। झिशान सिद्दीकी यांचा पोलीस जबाबात मोठा दावा। अब्दुल सत्तारांनी मंजूर केलेली कामं शिरसाट बासनात गुंडाळणार असल्याची चर्चा। 150 कोटींची कामं बदलणार असल्याची चर्चा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात। पुण्यातील जीबीएस आजारासंदर्भात चर्चा। तर बुलढाणा केस गळती, वाल्मिक कराड आणि एसटी भाडेवाढीवरही चर्चा होत असल्याची माहिती। आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीची फेरमागणी। बीडमधील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची ही मागणी। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। धनंजय देशमुख मस्साजो ग्रामस्थांसह अंतर्वालीत। जरांगे यांच्यासोबत एक दिवसीय उपोषणाला सुरुवात। आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट। मुंबईतील विविध विषयांवर करणार चर्चा। काल एसआरएच्या अधिकाऱ्यांचीही घेतली होती भेट। एसटीच्या भाडेवाढीवरून ठाकरे गट आक्रमक। भाडेवाढी विरोधात राज्यभर आंदोलन। दरवाढ मागे घेण्याची मागणी। नीट परीक्षेतून आता अपर्यायी प्रश्न रद्द। 180 मिनिटात 180 प्रश्न सोडवणं बंधनकारक। परीक्षार्थींना अतिरिक्त वेळही मिळणार नाही। कोरोनापूर्व काळातील परीक्षेप्रमाणेच परीक्षा होणार। पालघरच्या नागझरीत 2 गटात तुंबळ हाणामारी। जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती।